जन्मभूमीप्रमाणेच कर्मभूमी देखील श्रेष्ठ आहे, तिचे उपकार विसरू नका. हे विधान सार्थ ठरवत आहेत सावंतवाडीतील एक अवलिया कार्यकर्ता. कोकणासोबत कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना देखील तळ कोकणातील जनतेसाठी झगडणारा सच्चा समाजसेवक. आपल्या परिस्थितीवर मात करत MD शिक्षण घेत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करताना रुग्णसेवा करणारे आणि स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करणारे उत्तम संघटक, वक्ता दशसहस्रेषु, उपक्रमशील समाजसेवक, चळवळ्या नेता डॉक्टर प्रवीणकुमार गणेशराव ठाकरे. डॉक्टर ठाकरे यांचे संपूर्ण शिक्षण नागपूर येथे झाले. MD शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात नोकरीवर रुजू झाले आणि जणू काही सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच होऊन गेले. सावंतवाडीत आल्यानंतर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्याशी ते पण जोडले गेले. इथे वावरताना त्यांना येथील अनेक समस्या देखील समजल्या. तळ कोकण म्हणजे चहूबाजूने डोंगर, नद्या आणि अतिमुसळधार पाऊस. त्यामुळे जेवढा हा परिसर नयनरम्य असला तरी तेवढाच अतिदुर्गम भाग. डोंगरात असणाऱ्या नागरिकांच्या वस्त्या, शेती, या व्यवसायावर जगणारी माणसं, पैशाची कमतरता, त्यामुळे निर्माण होणाऱ्या अनेक समस्या त्यांना हळूहळू समजत गेल्या. कोकणात गुणवत्ता असून देखील केवळ पैसा नसल्याने येथील युवक युवतींचे शिक्षण 12वी नंतर थांबत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी योग्य तो तोडगा काढत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने असे विद्यार्थी निवडले जे खरंच शिक्षण घेऊ इच्छितात पण घरची परिस्थिती त्यांना शिकू देत नाही. त्यांनी स्वतःची पदरमोड करत त्यांना आर्थिक सहकार्य करण्यास सुरुवात केली. मात्र एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत हे माहिती पण नसायची की त्याला आर्थिक मदत कोण करत असे. या हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळता कामा नये हा नियम ते आजही कटाक्षाने पाळतात. या अतिदुर्गम भागातील भेडसावत असणाऱ्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना सोबत घेत प्रत्येक सुट्टीच्या दिवशी अशा दुर्गम भागात जाण्यास सुरुवात केली आणि विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली. यावेळी रुग्णांना द्यावी लागणारी औषधं आणि इतर खर्च देखील ते स्वतः करत आहेत. हळूहळू या कामाची व्याप्ती वाढत गेली आणि नंतर त्यांनी ठरवलं की हे सगळं सुरळीत आणि दीर्घकाळासाठी चालू ठेवायचं असेल तर एका संस्थेची आवश्यकता आहे आणि त्याद्वारे काम करणे हे सोपे होईल. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या कामामुळे आणि संघकार्यामुळे त्यांचा या भागात दांडगा जनसंपर्क झाला होता. त्यामुळे या मातीतील त्यांच्यासारखेच सामाजिक जाण असणारे अनेक कार्यकर्ते, अनेक हिरे त्यांना मिळाले होते. परंतु या सर्वांचे घोडे आर्थिक बाबींकडे येऊन अडकत असल्याचे देखील त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी सर्वांनी एकत्र येत एक संस्था सुरू केली आणि जन्म झाला सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गातील मित्रांनी सिंधुदुर्गातील जनतेच्या सेवेसाठी निरंतर उभे केलेले प्रतिष्ठान. यात त्यांना सुरुवातीपासूनच साथ लावली त्यांच्या जीवाभावाच्या मित्रांची. अँड्रू फर्नांडिस, प्रशांत कवठणकर, भार्गवराम शिरोडकर, भगवान रेडकर, आनंद मिस्त्री, दीपक गावकर, शिवप्रसाद देसाई, CA लक्ष्मण नाईक, विनय वाडकर, केदार बांदेकर, श्रीकांत दळवी, गुरुनाथ राऊळ, सिद्धेश मणिरीकर, रवी जाधव, ॲडव्होकेट शामराव सावंत, प्रसाद सापळे, आसिफ शेख, तुषार विचारे, डॉक्टर शंकर सावंत, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर राहुल गवाणकर, डॉक्टर चेतन परब, प्रभाकर परब, तुषार राणे अशा अनेक मित्रांची यादी बनवता येईल. आरोग्य, शिक्षण आणि जनजागरण ही 3 कार्यक्षेत्रे निवडून संस्थेने कामाला वाहून घेतले. पूर्वी मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रूण हत्या घडत होत्या. कोकणात याचे प्रमाण कमी होते, परंतु पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा मात्र कायम होता. स्त्री आणि पुरुष हे समानच आहेत याची जनजागृती करण्यासाठी त्यांनी चक्क सावंतवाडी ते कोल्हापूर अशी पायी वारीच काढली. या वारीत प्रत्येक गावात जाऊन त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या या पायीवारीचा चांगलाच प्रभाव अनेक गावात पडला. प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. तळ कोकणातील पाऊस त्यांनी पाहिलाच होता आणि या पावसाळ्यातच शाळा सुरू होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत होत्या. यासाठी त्यांनी दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप, रेनकोट वाटप, दप्तर वाटप, वह्या कंपास वाटप इत्यादी उपक्रम हाती घेतले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून शब्दगंध या नावाने अनेक शाळांमध्ये वाचनालये चालू केली. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपण, प्लॅस्टिकमुक्त भारत अभियान, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान इत्यादी विविध उपक्रम राबवून त्याचे महत्त्व ते लोकांना आजही पटवून देत आहेत. सिंधुदुर्गात सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे आरोग्याची समस्या. येथे योग्य आणि सुसज्ज असे रुग्णालय नसल्याने येथील जनतेला गोवा किंवा कोल्हापूरसारख्या भागावर नेहमीच अवलंबून राहावे लागत आले आहे. अनेक वेळा पैशाअभावी, वेळाअभावी गंभीर रुग्णांना इथेच प्राण गमावे लागले आहेत.
त्यामुळे येथील रुग्णांना तातडीने आणि कमी खर्चात योग्य उपचार मिळावेत या भावनेतून त्यांनी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चालू व्हावं यासाठी प्रयत्न चालू केले. यासाठी त्यांनी गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करत अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन उभे केले. स्वतःची झोपमोड प्रसंगी पदरमोड करून रात्री अपरात्री अनेक गावात जाऊन त्यांनी याबाबत मार्गदर्शन केले, जनजागृती केली. शासनाला पोस्टकार्डद्वारे याबाबतची मागणी करण्याची विनंती त्यांनी जनतेला केली. तसेच जिल्ह्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये तसे ठराव घेऊन ते शासन दरबारी पाठवण्याची विनंती केली. परंतु हे आंदोलन चालू असतानाच 2019 साली देशावर कोरोनाचे संकट आले. शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे आंदोलनावर परिणाम होऊ लागला. अशावेळी त्यांनी नवीन युक्ती शोधून काढत ऑनलाईन पद्धतीने आंदोलन सुरू केले. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा पिढीला आंदोलनात सहभागी करून घेतले. यात ट्विटर असेल, फेसबुक असेल याद्वारे सरकारला प्रश्न विचारणे, विविध खात्यातील मंत्री महोदयांना ईमेल पाठवणे, सोशल मीडियावर स्वतःचे फोटो टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची मागणी करणे, अशा विविध मार्गाने त्यांनी शासनाचे लक्ष तळकोकणावर वेधून घेतले. कोरोनाचा प्रभाव सिंधुदुर्गात कमी झाल्यानंतर त्यांनी शासनाचे सर्व नियम पाळत दंडावर काळ्या फिती बांधून चक्क रक्तदान आंदोलन उभे केले आणि या आंदोलनाला देखील सिंधुदुर्गातील युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 75 पिशव्या रक्तदान एकाच दिवशी झाले. हे आंदोलन करताना त्यांनी आपलं ध्येय साध्य करतानाच कोरोनाच्या प्रसंगी सिंधुदुर्गात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा देखील भरून काढला. थोडक्यात काय तर एकाच दगडात 2 पक्षी मारले गेले. त्यांच्या या प्रयत्नांना 2020-21 रोजी यश आलं आणि सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास शासनाने हिरवा कंदील दिला. आज येथे काही समस्या जरूर आहेत, पण लवकरच शासन ते दूर करेल आणि सिंधुदुर्गवासियांसाठी सुसज्ज असे शासकीय महाविद्यालय निर्माण होऊन सिंधुदुर्ग आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होईल. समाजासाठी काही करण्याची असलेली भावनाच या परजिल्ह्यातून आलेल्या अवलियाकडून हे सर्व करून घेत होती. तळकोकणात त्यांना आपलेपणाची जाणीव होत होती. त्यामुळेच कोणताही स्वार्थ मनाशी न बाळगता देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या उक्तीप्रमाणे ते आजही काम करत आहेत. तळकोकणातील युवकांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे संस्कार रुजावेत, आपला इतिहास माहिती व्हावा यासाठी ते दरवर्षी विविध विषयावर व्याख्यानाचे आयोजन करत आहेत. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरिबी रुग्णांची सेवा व्हावी यासाठी डॉक्टर DB खानोलकर यांच्या नावाने रुग्णसेवा केंद्र देखील चालवले जात आहे. यातून रुग्णांना फावलर बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर अशा विविध वस्तू वापरा आणि परत करा या तत्वावर दिले जात आहेत. आतापर्यंत अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतला आहे. गोरगरीब आणि वयस्कर रुग्णांना त्यांच्या गावातच उपचार मिळावेत यासाठी 1.5 वर्षापूर्वीच सावंतवाडी तालुक्यात फिरता दवाखाना चालू केला. त्यामुळे तालुक्यातील 8 गावांना सद्यस्थितीत याचा फायदा होत आहे. फणसवडे, केसरी, दाणोली, पारपोली, देवसू, ओवळीये, आंबेगाव, कुंटरी या गावातील रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. आरोग्यविषयक शिबिरे, रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र आणि फिरता दवाखाना या उपक्रमांचा लाभ आत्तापर्यंत 15,000हून अधिक लोकांनी घेतला आहे. स्वतःचा कोणताही फायदा नसताना देखील केवळ ज्या समाजात आपण राहतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे निस्वार्थ वृत्तीने आजही काम करत आहेत. स्वतः डॉक्टर प्रवीणकुमार ठाकरे व सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते स्वतःची आर्थिक बाजू बेताची असताना देखील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने झटत असून स्वतः दर महिन्याला वर्गणी काढून सर्व उपक्रम राबवत आहेत. सिंधुदुर्गात जन्मलेले आणि मोठ्या पदावर काम करणारी मंडळी सिंधुदुर्गातील समस्यांवर दुर्लक्ष करत असताना मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आणि केवळ नोकरीसाठी नागपूरहून सिंधुदुर्गात आलेले डॉक्टर ठाकरे जेव्हा येथील जनतेसाठी काम करतात त्यावेळी त्यांच्याबद्दलचा आदर आपसुकच वाढत जातो. आजही ते अनेक संकटांना तोंड देत आपले सेवाकार्य मात्र करतच आहेत. त्यांचा आदर्श घेत आज सिंधुदुर्गातील युवा पिढीने पुढे येण्याची गरज आहे सिंधुदुर्गाला स्वावलंबी बनवण्यासाठी.